महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आली आहे। कारण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याची तारीख निश्चित झाली। लाडक्या बहिणींसाठी आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज। मुख्यमंत्र्यांनी 5 मिनिटांपूर्वी एका GRवर सही केली असून आता लाडक्या बहिणीला गुढीपाडव्यानिमित्त 1500 नाही तर 2100 रुपये जमा होणार आहेत। होय, तुम्ही बरोबर ऐकले। गुढीपाडव्यानिमित्त 1500 रुपयांचा हप्ता आणि अधिक 600 रुपये अतिरिक्त बोनस देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। गेल्या अनेक दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की कधी 1500 रुपयाचे 2100 रुपये होतील, पण 5 मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी त्या GRवर सही केलीये आणि ज्यामुळे अखेर आता लाडक्या बहिणीला गुढीपाडव्याच्या दिवशी 2100 रुपये मिळणार आहेत। तुम्हाला आता खोटं वाटत असेल, पण तुम्ही बातमी देखील आता टीव्हीला पाहू शकता। जी बातमी तुम्हाला आधी दाखवली होती ती खरी आहे। तुम्हाला 100% 2100 रुपये मिळणार आहे, कारण स्वतः अदिती तटकरे यांनी देखील ही माहिती दिलेली आहे। पण लक्षात घ्या, 2100 रुपये दिले जाणार। हे का दिले जाणार तर 86 लाख बहिणी अपात्र केल्या जाणार आहेत। सगळ्यांना पैसे मिळणार नाहीत। एक धोक्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी या GRमध्ये लिहिलेली आहे। ती म्हणजे 2 नव्या नियमामुळे 86 लाख बहिणी आता अपात्र झाल्या आहेत। आज सकाळीच हा GRवर सही झाली आणि त्यानंतर 86 लाख बहिणींची नावे या योजनेतून कपात करण्यात आलेली आहे। पहा, निवडणुकीच्या वेळेस कोणतीही पडताळणी न करता पैसे दिले गेले होते, पण आता KYCच्या नावाखाली बहिणींना बाहेर काढायला सुरुवात झालीये। आता तुम्ही जर या 2 नियमात बसले नाही तर तुम्हाला 2100 सोडा 1500 रुपये देखील मिळणार नाही। आणि एवढंच नाही तर पुढील 5 वर्षाचे तुमच्याजवळ 1 लाख रुपयाचं नुकसान होऊ शकतं, कारण की तुम्हाला इथून पुढे जो वाढीव हप्ता आहे तर तो कधीच मिळणार नाही। पहा, तुमचं जर नुकसान टाळायचं असेल तर कोणते ते 2 नवीन नियम आहेत, कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये 2100 रुपये हे मिळणार आहेत। तुमचं नाव 86 लाख अपात्र बहिणीच्या यादीत जाऊ द्यायचं नसेल तर तुम्ही नेमकं काय करायचं, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे। लाडक्या बहिणींसाठी अखेर आनंदाची बातमी आलीये खरी। फेब्रुवारीचे पैसे जमा होणार। स्वतः मुख्यमंत्र्यांनी चेकवर सही केली आहे। हे पैसे 1500 नाही तर 2100 रुपये मिळणार आहेत, हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। पण 2 नियमामुळे 86 लाख बहिणी आता थेट अपात्र झाल्या आहेत। 2100 रुपये प्रत्येक बहिणीला मिळणार नाहीत। मुख्यमंत्र्यांनी तसे स्पष्ट आदेश दिलेले आहेत। आता हे आदेश पाहून बऱ्याच बहिणी म्हणतील की आम्हाला मागचे पैसे तर आपोआप आलेत, मग हेही पैसे आपोआप येतीलच की। पण बहिणींनो, जर तुम्ही असा विचार करत असाल तर सावध व्हा, कारण नियम मुळापासून बदलले आहेत। पूर्वी फक्त 4 चाकी गाडीचा नियम होता, म्हणजे घरात 4 व्हीलर असली की महिला बाद व्हायची। पण आता नीट ऐका, आता तुमच्याकडे साधी मोटरसायकल असेल आणि घरात फ्रीज किंवा टीव्ही जरी असला तरी तुमचा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो। बघा, सरकार पूर्वी एवढं खोलवर तपासत नव्हतं, पण आता बऱ्याच महिलांच्या घरी मोठे फ्रीज आहेत, काहींकडे टीव्ही आहेत, कुणाकडे मोटरसायकल आहे, तरीही त्या कागदावर गरीब दिसतात। काहींचे रेशन कार्ड पिवळे आहे तर काहींचे केसरी, पण घरात वस्तू इतक्या आहेत की विचारू नका। अशा महिलांना चाळणी लावण्यासाठी सरकारने नवा नियम लागू करण्याचे आदेश दिलेत। पहा, पूर्वी फक्त सरकारी नोकरी, 4 चाकी किंवा जास्त उत्पन्न असेल तरच महिला बाद व्हायची, पण आता लक्षात घ्या, तुमचं उत्पन्न कमी असूनही आणि घरात गाडी नसूनही फक्त टीव्ही, फ्रीज आणि मोटरसायकल या गोष्टींमुळे तुमचे पैसे थांबू शकतात, अशी खळबळजनक बातमी आलीये। लक्षात घ्या, 12 जिल्ह्यांमध्ये 2100 रुपये पाठवण्याचे आदेश सुटलेत, पण 2 अटींवरच हे पैसे मिळणार आहेत। यातला पहिला नियम आहे KYCचा। तुम्ही KYC केली असेल किंवा नसेल तरीही हा नवा नियम तुम्हाला पाळणं आता बंधनकारक आहे। दुसरी महत्त्वाची आणि तितकीच भयानक गोष्ट म्हणजे बँक खात्याचा नियम। पहिल्या KYCच्या नियमामुळे अंदाजे 40-45 लाख महिला बाहेर पडल्या आहेत आणि बँकेच्या तांत्रिक नियमामुळे उरलेल्या 40 लाख महिला बाद झाल्या आहेत। अशा एकूण 86 लाख महिला योजनेतून बाहेर जाण्याच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत। जर या 86 लाखांच्या यादीत तुमचं नाव आलं तर तुमचे हक्काचे पैसे कायमचे बंद होतील। लक्षात ठेवा, हा विषय महिन्याच्या 1500चा नाही तर 90,000 रुपयांचा आहे। इथून पुढे नियमित पैसे मिळवण्यासाठी काय करायचं, आजचे ते 12 जिल्हे कोणते, KYC आणि बँकेचे नेमके नियम काय आहेत याची सविस्तर माहिती पुढे नीट समजून घ्या। सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे 1500 रुपयांचा हप्ता देण्याचं सरकारचं नियोजन होतं, पण आता फेब्रुवारीचा हप्ता 2100 रुपये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय।
पण ही 2100 रुपये सगळ्या बहिणींना मिळणार नाहीत. हे वाटप 2 नव्या नियमांवर अवलंबून असेल. आता हे 2 नियम काय आहेत? हे KYC आणि दुसरा बँकेचा नियम आहे. त्याच्यामुळे 86 लाख बहिणी अपात्र झाल्या आहेत. पण मग नेमका हा नियम कशा पद्धतीने आहे हे तुम्ही जर समजून घेतलं तरच तुम्हाला 2100 रुपये येतील आणि तरच तुमचा गुढीपाडवा गोड होईल. आता पहिला नियम KYCचा, जो अतिशय महत्त्वाचा आहे. लक्ष देऊ नये का? ज्या बहिणींनी KYC केली होती त्या सुद्धा आता अपात्र ठरू लागल्या आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडेल की अगं KYC तर अपात्र होऊ नये म्हणून केली होती, मग आता हे काय नवीन? तर मुद्दा असा आहे की KYC करताना जवळपास 80% महिलांच्या अशा काही चुका झाल्या आहेत की ज्यामुळे त्यांची नावं थेट रद्द झाली आहेत. बघा, ही सूचना नीट ऐका. KYC करताना जर तुम्ही चुकून सरकारी नोकरीला आहात अशा रकान्यावर टिक केलं असेल तर तुमचे लाभ तात्काळ बंद करण्याचे आदेश आहेत. तुम्ही म्हणाल आम्ही अशी चूक का करू? पण घाईघाईत 80% महिलांकडून हे घडलंय आणि त्यांचे पैसे थांबलेत. आता ही KYC पुन्हा एडिट करण्यासाठी सरकार विंडो ओपन करणार आहे, पण तोपर्यंत तुमचे पैसे रखडू शकतात. त्यामुळे लगेच लॉग इन करून तपासा की तुम्ही चुकून सरकारी नोकरदार तर दाखवलं नाही ना. KYCचा दुसरा मुद्दा म्हणजे ज्यांच्या आई वडील हयात नाहीत अशा महिलांनी वडिलांच्या जागी दुसराच कोणाचा आधार नंबर दिलाय का ते एकदा तपासा. जर रक्ताच्या नात्याबाहेरचा आधार नंबर असेल तर तुमचं नाव यादीतून उरवलं जाईल. पती नसलेल्या किंवा घटस्फोटित महिलांनी सुद्धा दुसऱ्याचा आधार देताना तो रक्ताच्या नात्यातलाच दिलाय ना याची खात्री करा. जर तुम्ही मैत्रिणीचा किंवा ओळखीच्या कोणाचा नंबर दिला असेल तर तुमचा फॉर्म रद्द होऊ शकतो आणि तुमचे पैसे लांबणीवर पडू शकतात. आता दुसरा नियम आहे बँक खात्याचा. तुमच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे पुन्हा एकदा चेक करणं काळजाची गरज आहे. तुम्ही म्हणाल आम्ही नेहमीच चेक करतो, पैसे तर येतातच ना. पण बहिणींनो, तरीही एकदा तपासा, कारण अनेकदा सिस्टम अपडेट होताना ते आपोआप डिलिंक होतं. जर तसं झालं असेल तर ते पुन्हा लिंक करण्याची जबाबदारी तुमचीच आहे. तसेच बँकेत मिनिमम बॅलन्स ठेवणं हा सुद्धा एक महत्त्वाचा नियम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काही सहकारी बँका, जिल्हा बँका किंवा पतसंस्था अशा आहेत जिथे IFSC कोड नसल्यामुळे सरकारला पैसे पाठवायला तांत्रिक अडचणी येते आणि म्हणूनच तिथे पैसे पाठवणं बंद केलंय. आता तुम्ही काय करायचं? तर जिल्ह्यांचा विचार केला तर लोकसंख्येने लहान असलेल्या जिल्ह्यात लाभार्थी कमी असल्याने तिथे आधी पैसे पाठवले जातात आणि नंतर मोठ्या जिल्ह्यांचा नंबर लागतो. हाच पॅटर्न सरकारने ठरवलाय. आता तुमच्या जिल्ह्याची लाभार्थी संख्या किती आहे यावरच तुमचे 2100 रुपये आज येणार की उद्या हे ठरणार आहे. बहिणींनो, आत्तापर्यंत तुम्ही जे ऐकलं ते घाबरून जाऊ नका, पण गाफीलही राहू नका, कारण विषय फक्त 2100 रुपयांचा नाही तर पुढच्या 5 वर्षांत मिळणाऱ्या 1 लाख रुपयांचा आहे. मुख्यमंत्री महोदयांनी GR वर स्वाक्षरी केली आहे. ही आनंदाची बातमी आहेच, पण 86 लाख महिलांच्या यादीतून तुमचं नाव कट होऊ नये असं वाटत असेल तर आता मी ज्या गोष्टी सांगते ती नीट समजून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अपात्र होण्यापासून वाचण्यासाठी पहिली स्टेप, सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये माझी लाडकी बहीण ॲप उघडा किंवा अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करा. अर्जाची स्थिती, ॲप्लिकेशन स्टेटस तपासा. जर तिथे पेंडिंग किंवा डिसअप्रूव्ह दिसत असेल तर तातडीने एडिट पर्यायावर क्लिक करा. अनेक महिलांनी चुकून स्वतःला सरकारी कर्मचारी किंवा करदाता टॅक्सपेयर म्हणून दाखवलं आहे. ही चुकी दुरुस्त करा, अन्यथा तुमचं नाव 86 लाखांच्या यादीत जाईल, ज्यांना आता 1ही रुपया मिळणार नाही. दुसरं आहे ते बँक खाते आणि आधार कार्ड सेटिंग. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधार कार्ड फक्त लिंक असून चालत नाही, तर तुमचं बँक खातं DBT साठी ॲक्टिव्ह असलं पाहिजे. बँक मॅनेजरला जाऊन भेटा आणि विचारा की माझं खातं सीडेड आहे का. जर नसेल तर तिथे एक छोटा फॉर्म भरून द्या. लक्षात ठेवा, जर सरकारने पैसे पाठवले आणि तुमच्या बँकेने तांत्रिक कारणांमुळे नाकारले तर ते पैसे पुन्हा मिळवण्यासाठी तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांचे उंबरठे झिजवावे लागतील. तिसरं आहे त्या 12 जिल्ह्यांचे गणित काय. आता तुम्ही विचाराल की ते 12 जिल्हे कोणते, तर सरकारने पहिल्या टप्प्यात अशा जिल्ह्यांची निवड केली आहे जिथे लाभार्थ्यांची संख्या कमी आहे आणि पडताळणी पूर्ण झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने कोकण विभाग, गडचिरोली, वाशिम आणि नंदुरबार यासारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे. पण याचा अर्थ असा नाही की बाकीच्यांना पैसे मिळणार नाहीत. बाकी जिल्ह्यांचे पैसे दुरुस्त टप्प्यात म्हणजेच गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून जमा व्हायला सुरुवात होईल. चौथा, शेवटची आणि सर्वात महत्त्वाची विनंती. बहिणींना, तुमच्या गावात किंवा शहरात कोणाचे पैसे जमा झालेत का किंवा तुम्हाला अर्जात काही अडचणी येत असेल का? जर तुमचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तुमची समस्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मी स्वतः प्रत्येक कमेंट वाचून तुम्हाला त्यावर काय उपाय करायचे आहे ते सुचवेन. ही माहिती तुमच्या इतर गरजू मैत्रिणींना आणि नातेवाईकांना, महिलांना व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा, जेणेकरून तुमचंही आर्थिक नुकसान होणार नाही.